नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग टॉपिक बघणार आहोत, ज्याचं नाव आहे नोबेल प्राइज। तर हे कुणाच्या नावावरती दिले जातात, याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळे पॉईंट आपण याच्यामध्ये बघूत। आता याच्यावरती एक्झामला 100% क्वेश्चन येणार, 4 मुद्दे याच्यावरती येणार। प्रश्न एकच असेल, बट आत्ता 4 लाइनर्स क्वेश्चन बऱ्याच एक्झाममध्ये विचारले जातात, तर त्याच्यामुळे 4 वेगवेगळे मुद्दे याच्यावरती रिलेटेड येतील, जे की सगळे तुम्हाला माहिती पाहिजेत। ओके, तरच तुम्ही क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकाल। तर त्या दृष्टिकोनातूनच हे लेक्चर बनवण्यात आले। याच्या आधी पण आपण जवळजवळ 51 लेक्चर्स या चॅनलवरती अपडेट केलेले आहेत, अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही सगळे बघू शकता, कारण त्याच्यातून एक्झामला बरेच क्वेश्चन येतील। तर ज्यांनी कुणी आधीचे लेक्चर्स बघितले नाहीत त्यांच्यासाठी मी खाली लिंक प्रोव्हाइड करतोय काही लेक्चर्सच्या, तर तिथून तुम्ही बघू शकता। ओके, आता वेळ न वाया घालवता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया। नोबेल पुरस्कार हे जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानले जातात आणि ते आहेत सुद्धा। त्याची स्थापना 1885 साली झाली आणि नोबेल द्यायची सुरुवात, म्हणजे हे जे पारितोषिक द्यायची सुरुवात आहे, ती 1901 पासून झाली। दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोणकोणाला, म्हणजे कुणाकुणाला नोबेल द्यायचे, कुणी कुणी हे प्राइज जिंकलंय, त्यांची नावांची घोषणा केली जाते आणि दरवर्षीच्या 10 डिसेंबरला ते नोबेल पुरस्कार दिले जातात। 10 डिसेंबरलाच का, तर तो अल्फ्रेड नोबेल यांचा स्मृती दिन आहे, म्हणजे त्यांची डेथ ॲनिव्हर्सरी आहे ती, त्याच्यामुळं त्या दिवशी हे अवॉर्ड दिले जातात। आता हे अवॉर्ड कुठं दिले जातात, हे अल्फ्रेड नोबेल कोण आहेत ते आपण पुढे बघूत। हे नोबेल पुरस्कार हे अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने दिले जातात, त्यांच्या इच्छेमुळे दिले जातात। तर ते एक स्वीडिश शास्त्रज्ञ आणि उद्योजक होते, आपण त्यांच्याबद्दल पुढे बघणारच आहोत। दुसरा म्हणजे हे जी पारितोषिकं आहेत, हे जे पुरस्कार दिले जातात, हे फक्त काही युनिक काम केलं किंवा एखादा शोध लावला तर दिले जातात असं नाही, तर असा काहीतरी शोध किंवा असं काहीतरी कार्य जे की मानवी जीवनासाठी उपयुक्त असेल, आपल्या सराउंडिंगच्या एन्व्हायरमेंटसाठी उपयुक्त असेल, असं काही काम केलं तर त्या क्षेत्रांमध्येच तुम्हाला पुरस्कार देण्यात येतो। कुठल्या कुठल्या क्षेत्रांमध्ये, तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैदिकशास्त्र, अर्थशास्त्र, शांतता आणि साहित्य या फील्ड्समध्ये जर मानवाच्या जीवनासाठी उपयुक्त असं काही काम केलं तर तुम्हाला नोबेल दिलं जातं। तिसरा महत्त्वाचा म्हणजे की या नोबेल प्राइजची सुरुवात, जरी याची स्थापना 1885ला झाली असली तरी पण पुरस्कार हे 1901 पासून द्यायला सुरुवात झाली। चौथा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे जे आपण बघितलंय की 6 वेगवेगळ्या फील्डमध्ये हे नोबेल प्राइज दिले जातात, त्यापैकी अर्थशास्त्र हे नोबेलच्या विलमध्ये, अल्फ्रेड नोबेल यांच्या विलमध्ये मेन्शन नव्हतं। हे अर्थशास्त्रामधला जो नोबेल पुरस्कार आहे हा स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेकडून दिला जातो। ओके, 1968ला याच स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेला 300 वर्ष पूर्ण झाले होते, त्यानिमित्तानं हे त्यांनी अवॉर्ड द्यायला सुरुवात केली। हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण अर्थशास्त्र हा अल्फ्रेड नोबेलच्या विलमध्ये मेन्शन नव्हतं। हे पुरस्कार स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेकडून दिले जातात। ओके, दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की हे जे पारितोषिक दिले जातात ते कुठं दिले जातात, त्याचं लोकेशन काय आहे, तर हे सुद्धा अल्फ्रेड नोबेलनी त्यांच्या विलमध्ये लिहिलेलं आहे, त्या ठिकाणीच दिले जातात। तर सगळे पुरस्कार फक्त शांततेचा वगळून हे स्वीडनच्या स्टॉकहोम्स इथं दिले जातात। स्वीडनच्या राजधानी आहे स्टॉकहोम, तिथे दिले जातात। आणि शांततेचा जो नोबेल पुरस्कार आहे हा ओस्लो म्हणजेच नॉर्वेमध्ये दिला जातो। आता हे असं का की बाकी सगळे स्टॉकहोम्समध्ये आणि शांततेचा ओस्लोमध्ये, तर याच्या मागे एक छान स्टोरी आहे, गुगलवरती तुम्ही सर्च करा, कारण जरा टाइम कन्झ्युमिंग आहे, इंटरेस्टिंग आहे, बट आपल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाची नाही आहे, म्हणून मी तुम्हाला काही इथं नाही सांगणार ती। पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की याच्यातून किती रुपये दिले जातात या प्राईजमधून वगैरे, तर एक सुवर्णपत्रक आणि एक प्रमाणपत्र, डिग्री ते दिली जाते, आणि 8 दशलक्ष स्वीडिश क्रोना एवढी मोठी अमाऊंट दिली जाते। त्याला जर तुम्ही डॉलरमध्ये कन्वर्ट कराल तर तेच $9 लाख त्याची किंमत होईल। 1 स्वीडिश क्रोना म्हणजे जवळजवळ 7.5 रुपये, 7.40 रुपये सध्याचा रेट आहे, तर त्यानुसार तुम्ही कन्वर्ट करू शकता, फार मोठी अमाऊंट होईल। तर आत्तापर्यंत जे आपण मराठीमध्ये बघितले तेच फक्त इंग्लिशमध्ये डिटेल लिहिलेलं आहे की 8 मिलियन स्वीडिश क्रोना दिले जातात, याचाच 9 लाख अप्रॉक्सिमेट होतोय डॉलरमध्ये, आणि
डेथ ॲनिव्हर्सरी अल्फ्रेड नोबलची जी 10 डिसेंबरला असती त्या दिवशी हे सगळे पुरस्कार दिले जातात. अल्फ्रेड नोबल कोण आहेत तर त्यांच्याबद्दल माहिती लिहिली. स्वीडिश इंडस्ट्रियलिस्ट होते ते आणि त्यांनी स्वतः डायनामाइटचा शोध लावला आहे. ओके, हे प्राईज ऑक्टोबरमध्येच डिसाईड केले जातात. इकॉनॉमिक्समधला जो अवॉर्ड आहे हा बँक ऑफ स्वीडन यांनी दिला जातोय 1968 सालापासून. 68ला डिसाईड केलं आलं आणि 1969ला हा प्राईज पहिल्यांदा देण्यात आला. ओके, तर या गोष्टी आहेत. जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं की हे स्वीडन युरोपमधली एक कंट्री आहे. युरोपच्या एकदम बघा तुम्ही दिसेल तुम्हाला हे स्वीडन जगाच्या पाठीवर कुठं आहे हे पण तुम्हाला इथं दाखवलं आहे. आणि स्वीडनला चिटकूनच नॉर्वे कंट्री आहे. नॉर्वेमधला जे ओस्लो आहे इथं आपला पीसचा म्हणजे शांततेचा नोबेल प्राईज तिथं दिलं जातं. ओके, आता ह्याच्या मागे एक स्टोरी आहे, बघू आपण परत कधी तर तुम्हाला सांगाल मी. अल्फ्रेड नोबेल हे कोण होते हे आपण आता बघूत. त्यांचा जन्म स्वीडनची राजधानी स्टॉकहोल्म्स येथे 21 ऑक्टोबर 1833 साली झाला आहे. ते एक शस्त्रास्त्र विकणारे व्यापारी होते, एक सायंटिस्ट सुद्धा होते. त्यांनी 1867ला डायनामाइटचा शोध लावला. ओके, जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितले की काही महान लोक असतात त्यांच्या जीवनामध्ये अशी काहीतरी घटना होते की त्याच्यातून त्यांच्या जीवनाला एक कलाटणी भेटते, एक वेगळं डायरेक्शन भेटतं. तर अशीच घटना यांच्यासोबत पण झाली. डायनामाइटचा शोध हा त्यांनी काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी करण्यासाठी केला होता, जसं की खाणकामामध्ये वापर करण्यात येईल, तसंच टनेल्स वगैरे खाणण्यासाठी डोंगर फोडायला त्याचा वापर होईल. बट त्याचा वापर झाला शस्त्रास्त्रांमध्ये, डायरेक्ट वेपन्समध्ये त्याचा यूज झाला. त्याच्यामुळे जगामध्ये त्यांची एक इमेज निगेटिव्ह बनली होती. एक घटना अशी घडली की त्यांचा एक भाऊ होता, तर तो भाऊ वारला. बट न्यूजमध्ये असं आलं की अल्फ्रेड नोबेलचाच मृत्यू झाला आहे. तर जे तिथला एक न्यूजपेपर होतं तर त्या न्यूजपेपरमध्ये एक अशी हेडलाईन आली, त्यामध्ये लिहिलं होतं की मृत्यूच्या व्यापाऱ्याचा मृत्यू, आणि त्याच्याबद्दल निगेटिव्ह लेख लिहिला होता. अल्फ्रेड नोबल एक म्हणजे एक निगेटिव्ह पर्सन म्हणून प्रसिद्धीस आला. बट त्यावेळेस त्यांनी विचार केला की आपण गेल्यानंतर लोक आपल्याबद्दल असा विचार करू नयेत, काहीतरी आपण जाताना चांगलं काम करून जावं. म्हणूनच त्यांनी त्यांच्या संपत्तीचा जवळजवळ 94% भाग म्हणजे त्या काळातला 31 दशलक्ष SEK एवढी मोठी अमाऊंट ही त्यांनी दान करून टाकली, चॅरिटी केली. आणि त्यातूनच त्यांनी ठरवलं की या पैशाचा वापर अशा गोष्टीमध्ये व्हावा की ज्याच्यातून लोकांना प्रेरणा भेटावी. त्यासाठीच हे नोबेल प्राईज त्यांनी सुरू केले. ओके, ही त्यांची हिस्ट्री तुमच्यासाठी सफिशियंट आहे एवढी. इथं हे पहिले सगळे विजेते आहेत नोबेल प्राईजचे 1901 मधले. याच्यामधला अर्थशास्त्राचा फक्त 1969चे. तर वैदिकशास्त्रामध्ये इमिल ॲडॉल्फ यांना देण्यात आले. रसायनशास्त्रामध्ये जोकोबस हेरिकस. आता ही जी सगळी नावं आहेत ही पूर्ण नावं आहेत त्यांची, एवढी मोठी लक्षात नका ठेवू, कारण हे प्रॉपर इंग्लिशमधले पण वर्ड्स नाही आहेत. हे थोडी पोर्तुगीज लँग्वेज आहे, काही नेदरलँडमधले लोक आहेत, तर त्याच्यामुळे हे नावं थोडी प्रोनाऊन्स करायला हार्ड आहेत. माझ्याकडून पण 100% चुका होतच असतील हे नाव प्रोनाऊन्स करताना, तर तेवढं तुम्ही समजून घ्या. आणि फक्त थोडं काहीतरी शॉर्टमध्ये लक्षात ठेवा, जसं की वैदिकशास्त्रामध्ये इमिल ॲडॉल्फ. आता हे पुढं जे पूर्ण लिहिलं आहे त्यांचं नावच आहे, एवढं काय लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. रसायनशास्त्रामध्ये जोकोबस हेरिकस. शांततेमध्ये जीन हेनरी आणि फ्रेडरिक पास. भौतिकशास्त्रामध्ये विल्यम रॉन्टेज. साहित्यामध्ये सुली प्रोडामेन. आणि अर्थशास्त्र जे की 1969 मध्ये देण्यात आलं ते भेटले रेंजर फ्रिज आणि जेन टिम्बरजेन या लोकांना. आता आपण थोडे महत्त्वाचे फॅक्ट्स बघू जे की तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर हे काही हिस्टॉरिकल फॅक्ट्स आहेत जे की तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवायला, कारण याच्यावरती क्वेश्चन बनवू शकतात. तर इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस, तर या इन्स्टिट्यूटला आत्तापर्यंत 3 वेळा शांततेसाठी नोबेल पुरस्कार भेटला आहे, जो की सगळ्यात जास्त वेळ आहे. 3 पेक्षा जास्त वेळ आत्तापर्यंत कुणाला भेटलेला नाही आहे. 1917ला, 1944 आणि 1963 या 3 वर्षांमध्ये देण्यात आला आहे. आता या जे इन्स्टिट्यूटचे फाउंडर होते त्यांना 1901 मध्ये पहिला नोबेल प्राईज भेटला आहे शांततेसाठी. ओके, आपण याच्या आधीच्या स्लाईडमध्ये ते बघितले त्यांचं नाव. आता हे जे खाली व्यक्ती आहेत ह्यांना त्यांच्या लाईफमध्ये 2दा नोबेल प्राईज देण्यात आला आहे. तर ह्या या व्यक्ती आहेत. याच्यावरती लास्ट इयरच क्वेश्चन आला होता, खाली नावं दिली होती आणि याच्यापैकी असे कोणती इन्स्टिट्यूट आहे किंवा कोणतं नाव आहे, कोणते सायंटिस्ट आहेत की ज्यांना 2 पेक्षा जास्त वेळ देण्यात आला आहे. तर हा क्वेश्चन होता गेल्या वर्षीचा. तर जे बर्डिन हे भौतिकशास्त्रज्ञ होते, यांना 1956 आणि 72ला
मेरी क्युरी यांना भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये दोन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये देण्यात आला आहे 1903 आणि 1911ला. एल पाइडलिंग यांना 1954ला रसायनशास्त्र आणि 62मध्ये शांततेत दिलेलं आहे. एफ सेगर यांना 1958 आणि 1980 याला रसायनशास्त्रामध्ये देण्यात आलं आहे. UNHCR म्हणजेच युनायटेड नेशन हाय कमिशनर फॉर रेफ्युजी या इन्स्टिट्यूटला 1954 व 1981ला शांततेमध्ये दिलेला आहे. महत्त्वाच्या फॅक्ट्समध्ये अजून काही ॲड करू आपण की आत्तापर्यंत हा पुरस्कार काही कारणास्तव 49 वेळा देण्यात आलेला नाही आहे. याला मुख्य रिझन पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध हेच होतं. दुसरं म्हणजे सर्वात तरुण नोबेल विजेते ही आहे मलाला युसुफझाई. ही पाकिस्तानची आहे. 2014मध्ये या 17 वर्षाच्या होत्या. त्यावेळेस त्यांना नोबेल प्राईज देण्यात आले शांततेमध्ये. ओके. पुढचा म्हणजे 1974 पासून हे जे नोबेल समिती होती त्यांनी एक डिसिजन घेतले की मरणोत्तर नोबेल कुणाला द्यायचं नाही. म्हणजे कोणी मेला असेल व्यक्ती तर त्याला त्याच्या नावावरती नोबेल द्यायचं नाही. बट ह्याच्यामध्ये एक कंडिशन आहे. ती म्हणजे की जर तो व्यक्ती जर नॉमिनेट असेल नोबेल प्राईजसाठी, नॉमिनेट झाल्यानंतर जर त्याचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीला त्या नावावरती त्याला भेटेल नोबेल. ओके. कळाल तुम्हाला. म्हणजे जर एखादा व्यक्ती मेला असेल पण त्याच्या आधी तो जर नॉमिनेट झाला असेल नोबेल प्राईजसाठी आणि नेमकं नोबेल प्राईज पण त्यालाच भेटलं तर ते त्याच्या नावावरती राहील. बाकी मरणोत्तर कुणालाही देण्यात येणार नाही. अजून एक महत्त्वाचं म्हणजे मी इथं ॲड केलेलं नाही आहे बट तुम्ही ते नोट डाऊन करा. ते म्हणजे एक नोबेल प्राईज 3पेक्षा जास्त लोकांमध्ये शेअर नाही करता येत. म्हणजे आपण बऱ्याच वेळेस बघतो ना की एक नोबेल प्राईज आहे आणि 3 विनर्स आहेत त्याचे. म्हणजे ते प्राईज मने 1/4 आणि 1/2 असं काहीतरी डिस्ट्रीब्यूट करून घेतात. तर 3पेक्षा जास्त लोकांमध्ये शेअर नाही करता येणार. ही पण एक महत्त्वाची फॅक्ट आहे. तुम्ही नोट डाऊन करून घ्या ती. हे आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या हिंदुस्थानामध्ये कुणाकुणाला नोबेल प्राईज आत्तापर्यंत देण्यात आलं आहे ही सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. तर सगळ्यात आधी रवींद्रनाथ टागोर यांना 1913 साली साहित्यामध्ये नोबेल प्राईज देण्यात आलं आहे. त्यांचं एक काव्यसंग्रह आहे ज्याचं नाव आहे गीतांजली. त्या काव्यसंग्रहामुळं त्यांना नोबेल प्राईज देण्यात आलं आहे. हे काव्यसंग्रह गीतांजली हा बंगाली भाषेमध्ये आधी लिहिला होता. त्याचंच कन्व्हर्जन त्यांनी नंतर इंग्लिशमध्ये पण केलेलं आहे. तर ही एक आपल्यासाठी एक प्राऊड गोष्ट आहे. तुम्ही न विसरता ही लक्षात ठेवा. एक्झाममध्ये जरी नाही आली बट तुमच्या जनरल नॉलेजसाठी हे महत्त्वाचं आहे की आपल्या हिंदुस्थानामध्ये असे किती व्यक्ती आहेत की ज्यांना नोबेल प्राईज देण्यात आला आहे. दुसरी व्यक्ती म्हणजे C.V. रमन यांना भौतिकशास्त्रामध्ये 1930 साली नोबेल प्राईज देण्यात आले. हे आशियातले असे पहिले सायंटिस्ट होते की ज्यांना नोबेल प्राईज भेटले त्या काळात. तर त्यांना रमन इफेक्टसाठी नोबेल प्राईज देण्यात आले. तिसरी व्यक्ती म्हणजे हरगोविंद खुराना यांना वैदिकशास्त्रामध्ये 1968ला जनुकीय कोड म्हणजे जेनेटिक कोड्स याच्यावरती त्यांनी संशोधन केलं होतं. त्याच्यासाठी नोबेल प्राईज देण्यात आला आहे. चौथी व्यक्ती म्हणजे संत मदर टेरेसा यांना शांततेसाठी 1979मध्ये नोबेल प्राईज देण्यात आले पीस या कॅटेगरीमधून. आणि रिसेंटलीच मदर टेरेसा यांना सेंथ ही पदवी भेटली. आपण तुमच्या करंट अफेअरमधलाच क्वेश्चन आहे, येऊ शकतो आला तर. ओके. पाचवी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना 1983मध्ये भौतिकशास्त्र या कॅटेगरीमधून नोबेल देण्यात आला आहे. त्यांनी ताऱ्यांची उत्क्रांती कशी झाली याच्याबद्दल काही सिद्धांत मांडलेत. त्याच्यासाठी त्यांना नोबेल प्राईज देण्यात आलं आहे. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रामध्ये नोबेल देण्यात आलं 1998ला. यांनी काही कल्याणकारी योजना गव्हर्नमेंट पुढे मांडल्या होत्या. त्याच्यावरती त्यांनी थेसिस लिहिलेत. तर त्याच्यासाठी त्यांना अर्थशास्त्रामधून नोबेल प्राईज देण्यात आले. व्यंकटरमण रामकृष्णन हे भारतीय सायंटिस्ट ज्यांना रासायनिक शास्त्र मध्ये 2009 साली नोबेल प्राईज देण्यात आले. यांनी रायबोसोम्सची रचना कशी असते, आता हा ज्यांचा मेडिकल बॅकग्राऊंड आहे त्यांना कळेल हे रायबोसोम्स वगैरे काय असतं. तर त्याच्यासाठी त्यांना नोबेल प्राईज देण्यात आले. आणि सगळ्यात रिसेंट म्हणजे कैलास सत्यार्थी यांना 2014मध्ये शांततेसाठी नोबेल प्राईज देण्यात आले. यांनी एक आंदोलन यांचं बचपन बचाव, तर या आंदोलनासाठी यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता काही अशा व्यक्ती आहेत की ज्यांच्याबद्दल थोडं कन्फ्युजन आहे की त्यांना हिंदुस्थानाचं नागरिकत्व भेटलं आहे का नाही भेटलं, ते आपल्यामध्ये काउंट होतात का, तर त्या व्यक्ती बघूत आपण.
सर विद्याधर सूरज प्रसाद नायपॉल आणि मोहम्मद युनुस ह्या दोन अशा व्यक्ती आहेत की ज्या हिंदुस्थानामध्ये जन्माला आल्या, मात्र नंतर त्यांचं नागरिकत्व हे बांगलादेशी आहे. त्याच्यामुळे हे हिंदुस्थानी नागरिकत्व म्हणून आपण कन्सिडर नाही करू शकत. त्यामुळे बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे यांच्याबद्दल. तर तुम्ही नोट डाऊन करा की ह्या व्यक्ती जन्माने जरी हिंदुस्थानी असल्या तरी पण त्यांचं जे नागरिकत्व आहे ते बांगलादेशी आहे. त्यामुळे याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन पण येणार नाही. तर इथं आपण 2016चे विजेते बघू. भौतिकशास्त्रामध्ये डेव्हिड थाउलेस, मायकल कॉस्टरलिक्स आणि डंकल हार्डलेन यांना फिजिक्समध्ये भेटलं आहे. त्यांनी एक्झॉटिक स्टेट ऑफ मॅटर याचा शोध लावलेला आहे. दुसरं म्हणजे रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्रीमध्ये जीन पिएरे साउझे, जे फ्रेझर आणि बर्नाल्ड एल फेरिंगा या 3 लोकांना भेटलेलं आहे. त्यांनी जगातला सगळ्यात स्मॉल, सगळ्यात लहान मॅटर उडकून काढला आहे. त्यालाच त्यांनी नॅनो मेकॅनिझम, नॅनो मशीन्स असं नाव दिलं आहे. तर त्याच्यासाठी त्यांना रसायनशास्त्रामधून भेटलेलं आहे. वैदिकशास्त्रामध्ये जपानची एक व्यक्ती आहे, ते पण सायंटिस्टच आहेत. त्यांचं नाव आहे योशिनोरा ओसमी. ओके, ओसुमी. तर त्यांना बॉडी सेल्सचं त्यांनी रिपेअरिंग कसं होतं, बॉडी सेल्सची ग्रोथ कशी होती याच्यावरती शोध लावलेला आहे. तर त्याच्यासाठी त्यांना वैदिकशास्त्रामधून म्हणजे मेडिकल फील्डमधून नोबेल प्राइज देण्यात आलेला आहे. अर्थशास्त्रामध्ये ऑलिव्हर हर्ट आणि बेंट टॉमस्ट्रॉंग या 2 लोकांना कॉन्ट्रॅक्ट थेरी म्हणजे जे वर्कर्ससाठी ही थेरी आहे की वर्कर्सचे वेजेस म्हणजे त्यांची सॅलरी स्ट्रक्चर वगैरे कसं राहावं याच्यासाठी त्यांनी एक थेसिस लिहिली आहे. त्याचं नाव आहे कॉन्ट्रॅक्ट थेरी. तर त्याच्यासाठी त्यांना अर्थशास्त्रामध्ये नोबेल प्राइज दिलेला आहे. साहित्यामध्ये म्हणजेच लिटरेचरमध्ये बॉब डिलॅन हे एक अमेरिकन सिंगर आहेत, अमेरिकन सॉन्ग रायटर आहेत, आर्टिस्ट आहेत. ओके, तर त्यांना भेटलेलं आहे. त्यांनी देशाबद्दल आणि मानवी कल्याणासाठी बरीच अशी लेखन केलेलं आहे. त्यांच्या गाण्यांमधून ते देशाला आणि मानवांना उद्देशून आणि पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूनीच ते बरेच गाणे त्यांनी म्हणलेले आहेत. त्याच्यासाठी ते एक फेमस पर्सनॅलिटी आहे. तुम्ही यूट्यूबवरती त्यांचे बरेच व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. 6वं आणि शेवटचं शांततेसाठी युआन मॅन्युअल सॅन्टॉस. तर हे कोलंबिया या देशाचे प्रेसिडेंट आहेत. तर त्यांना शांततेसाठी भेटलं आहे. आता ह्यांनी फार मोठं कार्य केलं आहे. तिथं कोलंबियामध्ये थोडी राजकीय परिस्थिती अस्थिरच आहे. तिथं बरेच रेबल्स होत राहतात म्हणजे उठाव होत राहतात. तर फार्क नावाचे एक रेबेल आहेत, त्यांच्यामध्ये त्यांनी बऱ्याच वाटाघाटी करून तिथले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी बरेच प्रयत्न केलेत. तुम्ही या कोलंबियाची जर हिस्ट्री बघाल तर तिथं जवळजवळ एका दशकामध्ये, गेल्या दशकामध्ये 45,000 लोक लापता झालेत, किडनॅप झाले असतील किंवा काही झालं असेल त्यांच्यासोबत. तर 45,000 लोक लापता पण आहेत आणि जवळजवळ कितीतर लाखो लोक हे यांच्याच आतल्या जे रेबेल आहेत उठावांमुळं मारले गेलेत. तर ज्या वेळेसपासून युआन मॅन्युअल सॅन्टॉस हे प्रेसिडेंट झालेत कोलंबियाचे, त्यांनी बरीच शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. कोलंबिया कुठे आहे जगाच्या पातळीवर? तर हा साऊथ अमेरिकामधलाच जो ग्रीन रिजन आहे हा कोलंबियाचा आहे. ओके, हे तुम्हाला माहिती असावं कुठं आहे म्हणून मेन्शन केलं आहे. कोलंबियाच्या आजूबाजूची जर शेजारीच्या कंट्री बघितल्या तर व्हेनेझुएला, ब्राझील, पेरू हे त्याच्या आजूबाजूच्या कंट्री. हे आपल्याला माहिती असतं, नावं ऐकलेली असतात, बट आपल्याला नक्की माहीत नव्हतं की त्याचं लोकेशन कुठं आहे. त्याच्यासाठी मी मेन्शन केलं आहे. ओके, कारण त्याच्यातून तुम्हाला एक जॉग्राफिकल व्ह्यू पण भेटावा. त्यासाठी स्वीडन, नॉर्वे, कोलंबिया हे लोकेशन्स कुठं आहेत ह्याच्या स्लाईड मी ह्याच्यात टाकलेल्या आहेत. ओके, तर आता आपण बघू की जो आपण लास्ट लेक्चरमध्ये एक प्रॉब्लेम घेतला होता त्याचा आन्सर काय आहे, तो कसा सॉल्व्ह करायचा. तर हा आपला मागील लेक्चरमधला बुद्धिमत्ता चाचणीचा सराव प्रश्न होता. तर बऱ्याच जणांना याचा आन्सर आलेला आहे आणि मला पण आवडलं. त्यांनी बऱ्याच जणांनी कमेंट लिहिलं आहे आणि कळतंय म्हणजे मुलांना आता हळूहळू तुम्ही सगळे शिकताय व्यवस्थित. आणि जरी तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल तरी पण चांगलीच गोष्ट आहे, तुम्ही सॉल्व्ह तरी करताय. तर याचा आन्सर बऱ्याच जणांना माहिती आहे. तरी पण मी ज्यांनी आतापर्यंत सॉल्व्ह नाही केला त्यांच्यासाठी सांगतो की तुम्ही पहिली रो बघा. पहिल्या रोमध्ये लेफ्ट आणि एकदम राईट 2 एलिमेंट म्हणजे 37 आणि 35 याची जर बेरीज केली तर 72 भेटेल आपल्याला. आता तुम्हाला हे कळायला पाहिजे की 24 आणि 72 मध्ये काही लिंक आहे का. तर हो, 24 गुणिले 3 केलं तर आपल्याला 72 भेटेल. म्हणजेच 72ला 3 नी डिवाइड केलं की आपल्याला 24 भेटते.
दुसऱ्या रोमध्ये या 51 अधिक 45 करा, भेटेल आपल्याला 96. 32 आणि 96 मध्ये काही लिंक आहे का? हो आहे. 96 डिवायडेड बाय 3 केलं तर 32 भेटेल आपल्याला. तसंच तिसऱ्या रोमध्ये तेच लॉजिक कंप्लीट करा. 37 अधिक 74 म्हणजे 111. 111ला 3 डिवाइड करा, मधला आपला राहिलेला जो अननोन नंबर आहे तो भेटून जाईल. सो 111 डिवायडेड बाय 3 म्हणजे 37. ओके, तर हे बऱ्याच जणांना आन्सर आलेला आहे. आता आपण आजचा जो क्वेश्चन आहे तो बघूत. तर मित्रांनो, हा तुमच्यासाठी आजचा सराव प्रश्न आहे बुद्धिमत्ता चाचणीमधला. याच्यासारखे आपण प्रॉब्लेम आधी पण सॉल्व्ह केलेलेच आहेत, त्याच्यामुळं मला वाटत नाही तुम्हाला जास्त उशीर लागेल याला सॉल्व्ह करायला. सॉल्व्ह करा आणि कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर नक्की मेन्शन करा. ही जी आपली ॲक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये नक्की पार्टिसिपेट करा. ओके, याच्यातूनच तुमची सीसॅटची प्रॅक्टिस पण होत राहील. तर जसं की मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो की लेक्चर आवडलं असेल तर त्याला लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळं मला एक एनर्जी भेटते, मला प्रोत्साहन भेटतं की असेच लेक्चर तुमच्यापर्यंत घेऊन येत जावेत. तर प्लीज त्याला आवडलं असेल तर लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. ओके, तुमचे काही जरी प्रश्न असतील त्याला मी प्रत्येक वेळेस उत्तर द्यायचा प्रयत्न करतोच. तर असे बरेच प्रश्न विचारतात मुलं मला की सर जॉग्रफीचे लेक्चर बनवा, इकॉनॉमीचे बनवा. तर ह्याच्यासाठी मी एक स्वतः माझा टाईम शेड्यूल बनवला आहे की कोणत्या दिवशी मी कुठलं लेक्चर तुमच्यापर्यंत घेऊन यायचं आहे. तर त्यानुसार तर मी लेक्चर बनवतोयच, पण तुमच्याकडून सुद्धा मला अपेक्षा आहे की तुम्हाला जे जे काही वाटतंय, कुठला सब्जेक्ट एखादा माझ्याकडून राहत असेल, करंट अफेअरचा असू द्या किंवा कुठल्याही सब्जेक्टशी रिलेटेड, तर तो तसा मेन्शन करा. मी त्याच्यावरती नक्की लेक्चर बनवायचा प्रयत्न करेल. ओके, कारण हे जे योजनांचे लेक्चर्स आहेत हे बऱ्याच जणांनी मला सांगितले होते की सर या उज्ज्वला योजनाबद्दल एक लेक्चर बनवा. ओके, हे ग्रीन कॉरिडॉर काय आहे, तर त्यानुसारच मी लेक्चर घेऊन आलो आहे. तर तसंच तुम्हाला जे वाटत असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा. आता ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब कसं करायचं ते. आता इथं लेफ्ट हँड साईडला एक लोगो येईल विजन गव्हर्नमेंट जॉबचा, तिथं तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला एक सबस्क्राईब ऑप्शन दिसेल, तर तिथून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. 3000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत आपल्या या विजन गव्हर्नमेंट जॉबला सबस्क्राईब केलेलं आहे. तर तुम्ही पण सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओजबद्दल अपडेट्स भेटत जातील आणि त्यातून तुम्ही मला मेसेज पण करू शकाल, माझ्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट पण करू शकाल. ओके, तर नक्की सबस्क्राईब करा. या लेक्चरमध्ये एवढंच तुमच्याशी बोलायचं होतं. भेटूया एका पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.